चा जो चेहरा क्लिअर असला पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही सनस्क्रीन लावली असेल किंवा कुठून बाहेर फिरून आलं असेल, त्याच्यावर धूळ असेल, ती क्लीन करणं खूप गरजेचं आहे, तरच मेकअप तुमचा छान दिसेल. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल क्लीन करणार आहोत. हिमालयाचा इथं मी व्हाईट पेपर घेतला आहे, त्याने क्लीन करणार आहे. ठीक आहे. CTM खूप महत्त्वाचं आहे मेकअप करण्यासाठी. ते नाही केलं तर तुमचा मेकअप डल दिसू शकतो, ऑक्साईड होऊ शकतो. सो क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ही क्लीन करूया. ओके. तुम्ही चेहरा धुतला तरी फेस वॉशने किंवा साबणाने तरी चालेल. माझ्याकडे वेट वाईप आहे म्हणून मी वेट वाईप यूज करते. ओके. हे बघा किती चेहरा साफ होता तरी इतका मळ निघतोय, कारण त्याच्यावर धूळ बसते. म्हणून चेहरा एकदम क्लीन केला पाहिजे. ओके. चेहरा क्लीन झाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे? टोनर. टोनर का महत्त्वाचं आहे? टोनर हायड्रेटेड करते स्किन, म्हणून टोनर महत्त्वाचं आहे. मी इथे डाबर गुलाब जल हा टोनर म्हणून घेतला आहे. खूप थोडा घ्यायचा आहे हातावर. ओके. आणि असं चोळायचं नाही आहे. टॅप 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 करत तुम्हाला टोनर सगळीकडे लावायचा आहे. ओके. टोनर चोळायचा नाही, असं टॅप टॅप करून तुम्हाला टोनर लावायचा आहे. त्याला थोडं ड्राय होऊन द्यायचं आहे. तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही मिस्ट म्हणून येतं प्रोडक्ट, ते लावू शकता कोणत्याही ब्रँडचं. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी टोनर लावा किंवा मिस्ट पण लावू शकता, दोन्हीही लावू शकता. ओके. आपण आता टोनरचं कंप्लीट केलं आहे. CT कंप्लीट झाला आहे. आता M मीन्स मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे तुमच्या स्किन जशी आहे, म्हणजे तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर लावा. जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर, वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावू शकता. पण मी इथे ऑल स्किन टाईप मॉइश्चरायझर यूज करणार आहे, ते म्हणजे एम्ब्रोलिसचा. ठीक आहे. हे एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर वापरू शकता. जर तुम्हाला अफोर्डेबल पाहिजे तर तुम्ही पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर वापरू शकता. हे खूप मस्त मॉइश्चरायझर आहे. ऑल स्किनला जाईन, खूप छान हायड्रेट करतो स्किन. पण मी याचे आज यूज करणार आहे एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर. एकदम थोडं घेणार आहे. हे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट त्यांच्या वॅनिटीमध्ये हे असतंच. महागातलं आहे पण खूप छान इफेक्ट देतं, मेकअप छान टिकून ठेवतं. सो इथे आपण आता मॉइश्चराईज करणार आहोत स्किन. हे खूप महत्त्वाचं आहे मेकअपच्यासाठी. CTM हे अजिबात स्किप करू नका. ओके. माझा आवाज येतोय प्रॉपर? इथपर्यंत तुम्हाला कळालं मी काय बोलते ते? ओके. हे झालं आपलं. बघा स्किन किती छान ग्लोई दिसते मॉइश्चरायझरने. हे बघ. ओके नाही? तर हे एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर इतकं छान आहे तर मला प्रायमर लावायची इतकी गरज नाही आहे. जर तुम्ही नॉर्मल जर मॉइश्चरायझर वापरत असाल तर तुम्ही प्रायमर लावू शकता. त्याच्यानंतर एक रिकॉर्डचं प्रायमर आहे माझ्याकडे, आणि हे एकदम स्वस्त आणि मस्त इनसाईडचं प्रायमर आहे. सो तुम्ही मॉइश्चरायझर नंतर प्रायमर लावायचं आहे. CTMP प्रायमर. ठीक आहे. प्रायमर पण खूप महत्त्वाचं आहे. प्रायमर्स काय करतं, जे तुमचे इथले ओपन पोर्स असतात, ठीक आहे, नाकावर जे असे खडबुडी असते त्वचा, तिथे त्या सरफेसवर लावलं की तुमचा सरफेस तो एकदम अशा सॉफ्ट होतो. म्हणजे ओपन पोर्स एकदम निघून नाही जात, पण तिथली स्किन जरा ब्लर दिसते, ब्लर होते. म्हणून मेकअपमध्ये जर तुम्ही केलं तर ते ओपन पोर्स जास्त विजिबल होणार नाही. म्हणून प्रायमर महत्त्वाचं आहे.
इथपर्यंत समजलं तुम्हाला? कोणीतरी हो बोला, हा बोला, काहीतरी बोला. ओके, मॉइश्चरायझर झालं. आता काय करतात की आता माझ्या चेहऱ्यावर डार्क सर्कल आहे, माउथ एरियावर पिगमेंट आहे, नोजवर पिगमेंट आहे, तर इथे ऑरेंज करेक्टर लावतात, पण मी तो स्किप करणार आहे कारण आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे. तर ऑरेंज करेक्टर लावा, त्याच्यावर आपल्या स्किन टोनचं कन्सिलर लावा, त्याच्यानंतर फाउंडेशन लावा. त्यासाठी आपल्याकडे इतका वेळ नाही आहे. तर आपण काय करणार आहोत, हे डार्क सर्कल पिगमेंट लपवण्यासाठी आपलं जे स्किन टोन आहे त्याच्या 1 शेड डार्क कन्सिलर घेणार आहे. ठीक आहे, 1 शेड डार्क कन्सिलर हे पिगमेंटेशन लपवण्यासाठी. सो इथे मी रिकॉर्डचं कन्सिलर पॅलेट घेतली आहे. ठीक आहे, तर मी हा जो माझा 1 टोन डार्क आहे कन्सिलर तो मी घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यात थोडासा ब्राऊन मिक्स करणार आहे म्हणजे माझे पिगमेंट हे बघा पिगमेंट थोडे हाईड होतील. इथे मला पिगमेंट आहे. ओके, तुम्हाला एक साईड दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय बोलायचं. हे बघा, इथे बघा फरक आणि इथे बघा फरक. झालं की नाही हाईड? कळालं तुम्हाला? 1 टोन स्किन टोन डार्क, 1 टोन डार्क आपल्याला कन्सिलर घ्यायचं आहे आपले जे पिगमेंटेशन आहे अंडर आय किंवा आय सर्कल लपवण्यासाठी. समजलं तुम्हाला इथे? ओके, इथे बघा किती फरक दिसतोय. आता इथे मी लावते. हे बघा, हाईड झालं की नाही पटकन? हो की नाही? खूप इझी ट्रिक आहे. तुम्हाला फक्त टेक्निक आली पाहिजे. मेकअप इझी असतो, टेक्निक शिकायचा आहे. टेक्निक वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो आपण. इथे पण आहे मला, सो मी इथे पण लावणार आहे. इथे तुम्हाला समजते मी जे काही शिकवते ते? प्लीज मला सांगा आणि आवडल्यास मला व्हॉट्सअप किंवा तुमच्या इन्स्टावर मला तुमचा उद्या मी आज जशी तयार होते तसं उद्या तुम्ही तयार होऊन तुमच्या स्टोरीवर तुमच्या रील्सवर मला नक्की मेन्शन करा. हे बघा किती हाईड झालं ना. बघा, अजून ब्लेंडिंग बाकी आहे तरी मी इथे फक्त लावून घेते. जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे तिथेच लावायचं आहे बस. म्हणजे आपण एक स्टेप स्किप केली आहे. ऑरेंज करेक्टर लावा, ग्रीन करेक्टर लावा, ती स्टेप स्किप केली आहे. डायरेक्ट आपण आपल्या 1 टोन डार्क स्किनचं कन्सिलर घेतलं आहे. काय घेतलं आहे? कन्सिलर, फाउंडेशन नाही. शेड जमत नाही, तुम्ही ना तुमच्या चेहऱ्यावर एक इथे किंवा इथे लावून बघायचं शेड तुम्हाला, मग तुम्हाला कळेल. हे बघा सगळं माझं हाईड झालं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे आहे ब्युटी ब्लेंडर. ह्या ब्युटी ब्लेंडरने आपण हे आता ब्लेंड करणार आहोत. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची असते मेकअपमध्ये. तुमची ब्लेंडिंग छान असेल तर मेकअप फिनिशिंग दिसतो. आता हे आपण ब्लेंड करणार आहोत. ओके, एकदम जोर लावून करायचं नाही, त्याने प्रोडक्ट निघतो. एकदम हलक्या हाताने तुम्हाला असं टॅप करायचं, एकदम हलक्या हाताने, मी जशी करते तसं. एकदम जोरात केलं की तुमचं प्रोडक्ट तिथून अर्धं निघणारच. मग नंतर तुमचा मेकअप ग्रे पडणार, काळा पडणार, ऑक्सिडाइज होणार. ठीक आहे, एकदम हलक्या हाताने तुम्हाला ब्लेंड करायचं. हे बघा किती छान ब्लेंड होत आहे.
तुम्हाला समजते मी जे शिकवते ते. प्लीज जास्तीत जास्त हे लाईव्ह शेअर करा, जेणेकरून आपल्या मैत्रिणींना पण हा मेकअप करता येईल फटाफट. वाईट झाली आहे म्हणजे मला नाही कळालं. ज्योतिताई, वाईट झाली आहे म्हणजे कशी झाली? वाईट की वाईट? खराब की वाईट कलर? हे बघ, तुमचं ब्लेंडिंग एकदम छान पाहिजे. ओके वेटी लो, त्याच्यावरही मेकअप करता येतो. तुम्ही एकदा मला व्हॉट्सअप करा, व्हिडिओ कॉल करा, मी सांगेल तुम्हाला कसं करायचं ते. तुम्ही पण छान सुंदर दिसाल. सुंदर आहातच, अजून छान सुंदर दिसाल. ओके, इथपर्यंत कळालं. आपण काय केलं आहे? क्लिन्झिंग केलं आहे, त्यानंतर टोनर केलं आहे, त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं आहे, त्यानंतर मी प्रायमर स्किप केलं कारण मी एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर लावलं आहे. सो तुम्ही प्रायमर लावू शकता. ओके, प्रायमर लावल्याने तुमचे ओपन पोर्स, खडबडी चेहरा असेल तो जरा पुरता ब्लर होतो. एकदम ब्लर नाही होत, पण थोड्यापुरता ब्लर होतं. हां, पिंपल्स असेल, दाणे निघलेले असेल किंवा कुठे स्ट्रक्चर असेल, ते प्रायमरने हाईड होत नाही किंवा मेकअपनेही हाईड होत नाही. ते स्ट्रक्चर तुमच्या चेहऱ्यावर दिसणारच. ओके, आता आपलं ब्लेंडिंग झालं व्यवस्थित. बघा, पूर्ण माझे जे पण प्रॉब्लेम होते, अंडर आईज पिगमेंट, माउथ एरिया पिगमेंट, सगळं एकाच प्रोडक्टने हाईड झालं आहे. ओके, आता ह्याच्यानंतर फाउंडेशन लावू शकता जर तुम्हाला हवं असेल तर, आणि क्रीम काउंटर करू शकता, क्रीम ब्लश लावू शकता. पण आज आपण हे काहीच करणार नाही आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे? झटपट मेकअप. सो मी इथे डायरेक्ट पावडर लावून घेणार आहे. ओके, तुम्हाला जर फाउंडेशन लावायचं असेल ह्या स्टेपनंतर तर तुम्ही लावू शकता. 1 टोन शेड तुमची ब्राईट असली पाहिजे फाउंडेशनची, कारण की आपण जे फाउंडेशन जर स्किन टोनप्रमाणे लावलं तर नंतर तो काळा पडतो, कारण ते नंतर ऑब्झर्व होतं स्किनमध्ये, तर ते स्किनप्रमाणेच होतं, मग ते काळा दिसायला लागतं. म्हणून कधी पण 1 टोन शेड जरा ब्राईट घ्यायची आपल्या फाउंडेशनची आणि ते लावायचं. ओके, मी आता इथे लूज पावडर लावणार आहे, फिट मीची. तुम्ही इथे कॉम्पॅक्ट पावडरही लावू शकता. पण तुम्हाला जर लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल तर तुम्ही काय करायचं? लूज पावडर यूज करायची. लूज फिट मीची मी बनाना शेडची पावडर घेतली आहे, ही बनाना शेड. ओके, आता इथे अंडर आय एकदा आपण सेट करून घेऊया. डायरेक्ट लूज पावडर नाही लावायची, पहिला सेट करून घ्यायचं अंडर आईज, कारण क्रीज पडलेली असते, मग ते क्रीजमध्ये जाऊन बसते पावडर, मग आपले क्रीज विजिबल होतात. सो इथे मी पावडर घेतली आहे, थोडीशी हातावर अशी केली आणि हे टॅप मोशनने इथे बघा किती छान असं फिनिशिंग वाटतं. ओके, आता कॉल नका करू प्लीज, मी लाईव्ह आहे. आपण लाईव्ह संपल्यावर बोलूया. हे बघा, अशी तुम्हाला अशा पद्धतीने पावडर लावायची आहे, लूज पावडर, लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल तर. ओके, आणि हो, जर कोणाला सेल्फ मेकअप डिटेल्समध्ये शिकायचं असेल, प्रोफेशनल मेकअप ऑनलाईन शिकायचं असेल, हेअरस्टाईल शिकायची असेल, नेल एक्सटेन्शन शिकायचं असेल तर जरूर मला मेसेज करा, मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला देईल.
ऑनलाईन आजकाल भरपूर क्लासेस चालतात, तुम्ही घर बसल्याही तुम्ही भरपूर काही शिकू शकता. ओके, ही लोज पावडर आपली लावून झाली आहे. आता मी इथे ना एक टेक्निक सांगणार आहे तुम्हाला. ही लूज पावडर लावून झाली. ओके, आपण ब्लश कसा लावतो, ब्रशने लावतो. ओके, हा ब्रशने लावतो, पण इथे मी हे ब्रशने नाही लावणार, मी हे ब्लेंडरने ब्लश लावणार. कारण ब्लेंडरने ब्लश लावलं इतका छान फिनिश देतं. सो इथे मी ब्लश घेणार आहे. हा ब्लश घेते आणि ब्लेंडरमध्ये असा टॅप करते. ओके, आणि एक्सेस आहे तो इथे हे करते. ओके, आणि ब्लश कसा लावायचा आहे, हे आपले चिक्स बोन्स आहे, इथून इथे असा लावायचा आहे. ओके, हे बघा, आता ब्लेंडर घेतला आहे, ब्लेंडरवर ब्लश घेतला आहे, थोडंसं लावलं आहे आणि हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला ब्लश लावायचं. म्हणजे ह्या पद्धतीने ना तुमचं जास्त पण ब्लश लावला जाणार नाही, एकदम नॅचरल दिसतं. तो अशा पद्धतीने तुम्ही ब्लश लावून बघा. हे बघा किती नॅचरल वाटतं आहे. अशा पद्धतीने ही न्यू टेक्निक आहे. ब्रशने केलं की ते खूप जास्त लागलं जातं, म्हणून ही टेक्निक तुम्ही नक्की वापरून बघा. हे बघा, आणि खूप छान फिनिशिंग येते. इथपर्यंत तुम्हाला लिफ्टिंग, हे बघ, लिफ्टिंग चेहरा दिसतो ना इथला, आणि इथला कसं दिसतं विदाउट ब्लश, विथ ब्लश अँड विदाउट ब्लश, लिफ्टिंग चेहरा दिसतो. समजलं तुम्हाला? ही टेक्निक खूप छान टेक्निक आहे ही. तुम्ही ब्लेंडरने डायरेक्ट ब्लश लावायचा, जास्त प्रोडक्ट असेल इथे एक्सेस करायचं, आणि अशा पद्धतीने तुम्हाला वरच्या बाजूने घ्यायचे आहे ब्लश. ओके, हे बघा, थोडंसं नाकाला तुम्हाला हवं असल्यास. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलंय का? तुम्हाला कसा वाटलं माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटलं हेही मला सांगा, की मला अजून प्रोत्साहन मिळेल. हे बघा. ओके, आता आपण करणार आहोत आय मेकअप. आता जर आपल्याला आय मेकअप बोल्ड ठेवायचा असेल तर लिपस्टिक आपल्याला न्यूड वापरायची, आणि जर लिपस्टिक आपल्याला डार्क वापरायची असेल तर आय मेकअप आपल्याला न्यूड ठेवायचा आहे. पण इथे मी आय मेकअप जरा हेवी करणार, हेवी मीन्स नॉर्मल करणार आहे. पण हाय, पहिला आधी मी कन्सिलर लावून घेते. मी फॉरेवर 52चं कन्सिलर घेणार आहे, आयडिलला लावणार आहे. थोडंसंच लावायचं असं. ओके, एकदम थोडंसं ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. कन्सिलर का लावतो आपण आयलिडवर? कारण आपण जे पण कलर यूज करणार आहे ते पॉपअप म्हणजे दिसले पाहिजे, म्हणून हे कन्सिलर लावणं खूप उपयोगाचं आहे. जर तुम्ही विदाऊट कन्सिलर जर डोळ्याला आयशॅडोला आला तर ते कलर एवढे दिसून येणार नाही, एकदम काळे दिसणार. ओके, म्हणून इथे कन्सिलर लावणं खूप गरजेचं आहे. ओके, झालंय आपलं. सोपा आय मेकअप सांगणार आहे, एकदम इझी आय मेकअप. ओके, आता हे आपण पावडरने लॉक करणार आहे. जे कन्सिलर ओलं असतं हे लॉक करायचं पावडर. मी इथे ही क्रीम कलर ही पावडर घेते, आयशॅडोज घेते, ठीक आहे, आणि ह्याला लॉक करते. कारण ओल्या ह्याच्यावर कन्सिलर लावला तर ते कलर स्प्रेड होतं आणि जास्त काळ टिकत नाही. ओके, इथपर्यंत झालं आहे आपलं. आता आपण सिंपल सोबर मेकअप करणार आहोत. आता मी इथे डार्क ब्राऊन कलर घेते. हा
डार्क ब्राऊन कलर मोठ्या हे ब्लेंडरने ब्रश हे जे पेन्सिल आहे हे मोठं आहे, ह्याने घेते. एक्सेस कधी पण झटकायचं आहे आणि तुमचे जे आउटर कॉर्नर आहे तिथून सुरुवात करायची आणि ते पण असं सर्कलने. हे बघा असं. आणि जिथे आपली क्रीज लाईन आहे ही क्रीज लाईन तिथपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. आतमधून इथे दिसतंय क्रीज लाईनने. अशा पद्धतीने तुम्हाला छान ब्लेंड करायचं. आता डिपॉझिट केला कलर, आता ब्लेंड करायचं. ओके. तसंच दुसऱ्या डोळ्याला आपण करणार आहोत. इथे क्रीज लाईनपर्यंत डिपॉझिट करायचा कलर इथपर्यंत. दॅन तुम्हाला ब्लेंड करायचं छान सर्कल मोशनने. इनर कॉर्नरपर्यंत नाही न्यायचं आहे, बस इथल्या इथेच तुम्हाला हे करायचं. तुम्ही प्रोडक्ट घेऊन इनर कॉर्नरला असं करू शकता. ओनली ओके. डन. त्यानंतर इथे मी आता माझ्या साडीचा जी बॉर्डर आहे जी सिल्वर एकदम कॉपर आहे, इथे तुम्हाला सिल्वर दिसत असेल पण ही कॉपर आहे. सो मी इथे कॉपर कलरचा हे शिमर घेणार आहे. ठीक आहे. आणि तो असा मध्यभागी लावणार. बघा किती छान दिसतात डोळे. असं मध्यभागी तुम्हाला लावून घ्यायचं. दिसतंय. तुमचा जे ड्रेसचा किंवा साडीचा जी ही असते ना सिल्वर किंवा गोल्डन कलर किंवा कोणतेही कॉपर असेल त्या शेडप्रमाणे तुम्हाला शिमर लावायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला जर ग्लिटरी आईज हवे असेल तर ह्याच्यावर तुम्ही ग्लिटरही लावू शकता. पण आपल्याला एवढं भडक भडक नाही करायचं आहे, नॉर्मलच करायचं आहे. ओके. त्यानंतर जरा जो ब्लेंड घेतलेला तो ब्रशने जरा ब्लेंड करायचं, म्हणजे जी हार्श लाईन आहे ती दिसणार नाही. जर तुम्हाला हा माझा ट्युटोरियल आवडत असेल, नेक्स्ट टाइम मी परत लाईव्ह काहीतरी दुसरं शिकवण्यासाठी जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा की मी नेक्स्ट लाईव्ह घेऊ की नको. हे बघा जी लाईन असते ना पडलेली ती व्यवस्थित ब्लेंड करायची. आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये मेकअप शिकायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप, हेअरस्टाईल, नेल एक्सटेन्शन किंवा अदर काही, माझा यूट्यूब चॅनल आहे सुप्रिया एक्सपर्ट, मेकअप एक्सपर्ट म्हणून, त्याला फॉलो करा. बायोमध्ये त्याची लिंक आहे. तिथे तुम्हाला खूप छान असे ट्युटोरियल्स मिळतील मेकअपचे, हेअरस्टाईलचे आणि नेल एक्सटेन्शन, बरंच काही असणार आहे. सो नक्की नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. हे झाले आपले आईज, छान दिसत आहेत. आता आपण घेणार आहोत लायनर. लायनर इथे मी एक घेते, लॉयनचं आहे, लॉयन ब्युटीचं. आता माझे हुडेड आईज आहे तो मी एकदम बोल्ड लायनर नाही लावणार आहे, एकदम पातळ असं लायनर लावणार आहे. ठीक आहे. जी लॅश लाईन आहे तिथे ओके, खूप पातळ लावून. तुमचे जर हुडेड आईज असेल माझ्यासारखे तर पातळ लायनर लावा,
जास्त पण असं ब्रॉड लाईनर छान आहे. ओके, हे बघ. ठीक आहे. तर लायनर नंतर आपण लावणार आहोत मस्कारा. त्याच्या आधी आपण काजळ लावून घेऊया. जर तुम्हाला काजळ आवडत असेल तर काजळ लावा. इथे मी रिकॉर्डचं काजळ घेतलं आहे. खूप छान डार्क आहे. सो इथे लावणार आहे. बघा डोळे किती छान दिसत आहे विदाउट काजळ. झालं की नाही झटपट मेकअप. आता फक्त आपली लिपस्टिक राहिली आहे बस. पण काहीच फाउंडेशनचा यूज केला नाही. फक्त एका प्रोडक्टने पूर्ण बेस बनवला आहे की नाही हा झटपट मेकअप. हां, आणि आता तुम्ही ते जे डोळ्यावर लावलेला ब्राऊन कलर हा इथे तो आईच्या खाली लावायचा, कारण आईज छान असे पॉपअप दिसतात. ठीक आहे, थोडं झटकायचं आणि इथे लावायचं. हे बघा किती छान वाटतंय. ओके नाही हे बघा. ओके, त्यानंतर आपण ॲब्रो डिफाईन करणार आहोत. ॲब्रो डिफाईन हे असा स्पुली येते. आधी येणे ॲब्रो व्यवस्थित करून घ्यायचे. आता ॲब्रो डिफाईन आपण जेल डिफायनर येतं, पावडर डिफायनर येतं. मी इथे आयशॅडोनेच डिफाईन करते. हाच ब्राऊन कलर घेते जो मी इथे लावला आहे तो, आणि त्यानेच मी डिफाईन करणार आहे. ओके, हे असं जिथे जिथे गॅप दिसतो ॲब्रोचा ॲब्रोमध्ये तिथे तिथे आधी लगेच पुढे नाही करायचं, मागून सुरुवात करायची. जिथे जिथे गॅप दिसतो तोच फक्त फिल करायचा आहे. थोडंसं प्रोडक्ट राहिलं असेल मग पुढे यायचं आहे. तेव्हा आता माझं थोडं प्रोडक्ट राहिलं आहे, सो मी इथे लाईन क्रिएट करून पुढे येणार आहे आणि स्पुलीने जरा हे करणार. ओके, तेव्हा क्लीन दिसले पाहिजे तुमचे ॲप्रोच. ओके, इथपर्यंत समजले. प्लीज मला सांगा तुम्हाला हा मेकअप कसा वाटतोय, कसा छान वाटतोय. तुम्ही उद्या क्रिएट करणार आहे की नाही तेही सांगा. आता आपली लिपस्टिक आणि हायलायटर राहिला आहे. सो लिपस्टिक इथे मी न्यूड करणार आहे, कारण डोळे आपण बोल्ड केले आहेत म्हणून लिपस्टिक आपण न्यूड ठेवणार आहोत. सो इथे मी हे मासचं लिप लायनर घेतलं आहे डार्क ब्राऊन कलरचं, त्याने लिप लाईन करणार आहे. ओके, लिप लाईन अशी करायची असं.
लिप लाईन केल्याने तुमची लिपस्टिक इथे तिथे जात नाही, व्यवस्थित लावल्या जाते. थँक्यू मनीषा. प्लीज तुमच्या फ्रेंडला पण शेअर करा, त्यांनाही शिकू द्या. आणि उद्या प्लीज हा मेकअप क्रिएट करून मला तुमच्या स्टोरीला किंवा रील्स बनवाल, त्याला मेन्शन करा, माझ्या पेजला फॉलो करा. कारण ह्यापुढे मी अजून खूप सारे लाईव्ह करणार आहे, खूप वेगवेगळे मेकअप बेस शिकवणार आहे. जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर लवकरात लवकर मला फॉलो करा. यूट्यूबवर पण माझे ट्युटोरियल, फुल व्हिडिओ ट्युटोरियल असणार आहे. ओके, आपण इथपर्यंत झाले लिप लाईन करून. आता मी इथे ना लिपस्टिक नाही वापरणार आहे. इथे मी परत मार्सची ही न्यूड पिंक आहे, तेच लिप लायनर वापरणार आहे. किती छान वाटत आहे विदाउट लिपस्टिक. तर मर्ज करणार आहे लिप लायनर. आपल्याला ना शेड करता आले पाहिजे, म्हणजे वेगवेगळे लिपस्टिक वापरून वेगवेगळे शेड पण करता आले, ते पण मी शिकवते. छान वाटतं हा कलर या साडीवर. ओके, आपली लिपस्टिक लावून झाली आहे, सगळं लूज पावडर पण लावून झालं आहे. आता या मेकअपला आपल्याला काय करायचं आहे, फिक्स करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला फिक्सिंग स्प्रे घ्यायचा आहे. इथे मी मास्कचा फिक्सिंग स्प्रे घेते. ओके ओके, हां मनीषा वहिनी, ओळखलं म्हणजे भेटलो नाही कधी, पण आहे, मी तुमचे रील्स बघते. ओके, मी ते फिक्सर मारते. मस्कारा राहिला आपला, तो आपण लावूया नंतर. पण हे फिक्सर मारल्यावर तुम्हाला थोडं सुकत आलं ना, तर एक टेक्निक सांगते हायलायटरची. खूप छान टेक्निक आहे. तुम्हाला हे सुकत आलं नाही फिक्सर लावल्यावर, तर तुम्हाला काय करायचं आहे, हायलायटर लावायचं. मी इथे हा ब्रश येते हायलायटरसाठी, हे बघा. आणि हा मी फॉरेवर 52चा हायलायटर, हे सगळे शेड मिक्स करून लावते मी. खूप छान इफेक्ट येतो. अशा टेक्निक करून बघा तुम्ही, खूप छान इफेक्ट येतो. ओके, मी घेतलं हायलायटर. आणि हे जे आपले चीक बोन आहे, ब्लश लावला त्याच्यावर जस्ट तुम्हाला हायलायटर लावायचं. हे अशा पद्धतीने बघितलं किती छान ग्लो आला, ओके नाही. ही टेक्निक नक्की वापरा. फिक्सर लावल्यावर थोडंसं सुकल्यावर लगेच हायलायटर लावा. छान स्प्रेड पण होतं, छान लागून जातं. थँक्यू मनीषा वहिनी. छान इफेक्ट येतो, तुमची स्किन पण ग्लोई दिसते. ब्रिज ऑफ नोज and this. बघा चेहरा किती ग्लोई वाटतोय. ही ट्रिक नक्की वापरा. ओके, आता आपला मस्कारा राहिला आहे, आपण तो वापरूया. इथे मी इनसाइडचा मस्कारा घेतला आहे, तो वापरते. त्याआधी आपल्याला आय लॅशेस कलर वापरायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कर्ल करायचे आहेत लॅशेस, त्याने मस्कारा छान लागला जातो. दॅन आता मस्कारा लावायचा.
आयलॅशेस मोठे दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही. हे आयलॅशेस आणि या आयलॅशेसमध्ये सो हा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला युजफुल वाटला की नाही, मला नक्की माझ्या कमेंट करून सांगा. आणि हा आहे आपला फायनल लुक. आता फक्त मला टिकली लावायची आणि थोडंसं सिंदूर अँड गजरा झाला मग आपला मेकअप. तुम्हाला हा मेकअप आवडला, तुम्हाला हा ट्युटोरियल कळला असेल तर नक्की नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी कशी दिसते मला सांगा, कसा वाटला हा मेकअप. आणि झटपट केला आहे आपण फक्त एक प्रोडक्ट वापरून. तर जास्तीत जास्त हा जो लाईव्ह आहे तुमच्या फ्रेंडला शेअर करा, सेव्ह करून ठेवा. आणि हो, जर कोणी आपल्या मैत्रिणी बघत असेल, उद्या हा लुक क्रिएट करून मला नक्की इन्स्टावर मेन्शन करा, तुमच्या स्टोरीमध्ये मेन्शन करा किंवा रील्समध्ये मेन्शन करा. आणि व्हॉट्सअपवर वाटलंच तर फीडबॅक द्या किंवा ह्याच्यावर मला फीडबॅक द्या. एवढं छोटंसं तुमचं फीडबॅक मला खूप छान प्रोत्साहन देईल. तर भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये. तुम्हाला अजून काय शिकायचं असेल तर मला सांगा, मी पुढच्या लाईव्हमध्ये ते घेऊन येईल. तर धन्यवाद. हॅपी वटपौर्णिमा. भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये. बाय.